RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। RNN न्यूज मराठी। फेरीवाला पदविक्रेता कायदा 2014 पूर्णपणे अंमलात येईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित करावी, ॲडव्होकेट सचिन नाईक। पुसद शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे लहान व्यावसायिक, हातगाडी धारक, फेरीवाले व सर्वसाधारण नागरिकांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होत आहे। केंद्र शासनाने फेरीवाला पदविक्रेता कायदा 2014 लागू करून पदविक्रेत्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची तरतूद केली आहे। मात्र या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी न करता अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे अन्यायकारक असल्याचे मत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी व्यक्त केले आहे। ॲडव्होकेट नाईक म्हणाले की फेरीवाला कायद्यानुसार टाउन हेडिंग कमिटीची स्थापना, सर्वेक्षण, पात्र पदविक्रेत्याची नोंदणी, ओळखपत्राचे वितरण व विक्री क्षेत्राचे नियोजन होणे आवश्यक आहे। या सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी त्याही फेरीवाल्याला हटविणे कायद्याच्या भावनेच्या विरोधात आहे। आज दिनांक 11 जून 2026 रोजी महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच मुख्य अधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदनामार्फत मागणी करण्यात आली। फेरीवाला पदविक्रेता कायदा 2014 ची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ स्थगित करण्यात यावी, तसेच सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून न्याय व पारदर्शक धोरण राबवावे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, लघु व्यावसायिक व पथ विक्रेत्यांना दिलासा मिळेल। प्रशासनाने जनहिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक ॲडव्होकेट भरत जाधव, शिवसेनेचे मोहन विश्वकर्मा, सय्यद इश्तियाक, काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक महासचिव, नगरसेवक ॲडव्होकेट वसीम अहमद, शहराध्यक्ष जिया शेख, विजय बाबर, तहसीन खान, गाजी ओसामा, फिरोज खान, प्रकाश नेमायते, तसेच फळ व भाजी विक्रेते तसेच रास्त किरकोळ विक्रेते संघाचे अखिल बागवान, तस्लीम खान, प्रेम गोवशेट्टीवार, गजानन गायकवाड, दशरथ जवादे, मोहम्मद फारूक, सौ अरुणा, उमाकांत पांडे, अमन खान, विलास जाधव यांच्या स्वाक्षऱ्या सदर निवेदनावर आहेत। RNN न्यूज मराठी, पुसद शहरात हे जे अतिक्रमण काढण्याची जी मोहीम प्रशासनाने हाती घेतलेली आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही महाविकास आघाडी आणि इथले जे सगळे फेरीवाले आहेत त्यांच्या वतीने एक संयुक्त निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आलो होतो। आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की जो फेरीवाला जो कायदा आहे तो 2009 मध्ये हा जो कायदा झाला आहे, हा एक मॉडेल ॲक्ट होता जो देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंगजी यांच्या काळामध्ये झाला होता। तो मॉडेल ॲक्ट होता आणि तो राज्याने 2014 मध्ये त्याचा अंमल राज्यामध्ये सुरू केला। परंतु मागच्या 12 वर्षामध्ये पुसद नगरपालिका प्रशासनाने या कायद्याअंतर्गत एकाही फेरीवाल्याला कायदेशीर जागा देण्याचं काम केलं नाही आहे आणि त्याच्यामुळे जर हे मागच्या 12 वर्षामध्ये जर या कायदेशीर जागा फेरीवाल्यांना, दुकानदारांना देण्याचं जर काम झालं असतं तर अशा प्रकारची परिस्थिती ही या फेरीवाल्यांवर आली नसती। या देशात प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे। त्याचा सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराला हिरावून घेण्याचा अधिकार हा कोणत्याही व्यवस्थेला या राज्यामध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली आहे की तुम्ही जोपर्यंत फेरीवाल्या कायद्याचा अंमल करत नाही तोपर्यंत तुम्ही ही मोहीम स्थगित ठेवा आणि ही स्थगित ठेवून तात्काळ त्यांचे नोंदणी करा। नोंदणी करून कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना जागेचं अलोकेशन करा, कारण कोणालाही काही आनंद नाही आहे रस्त्यावर बसून रोजगार करण्याचा। बिचाऱ्याला रस्त्यावर बसावं लागतं
त्याला रोज आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करावी लागते, त्याला मान खाली घालून जगावं लागते. तर अशा प्रकारचा भारत आपल्याला नको आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. याच्यासाठी शासन प्रशासन असते. शासन प्रशासन काही लोकांवरती अन्याय करण्यासाठी नसते, त्यांना कुचलण्यासाठी नसते. आज तर आपण काय अमृतकालामध्ये आहो म्हणतात, तर हा कोणता अमृतकाल आहे की एका गरीबाला जो रस्त्यावर बसून आपला रोजगार त्याला करण्यासाठी जो मजबूर आहे त्याच्यावर अन्याय करण्यामध्ये हा कोणता अमृतकाल आहे. याचा शासनाने आणि प्रशासनाने विचार केला पाहिजे. तात्काळ या कायद्याचा अंमल करून या लोकांवर न्याय केला पाहिजे. ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. कोणाला काही असतील, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. दुसरी काही बाजू असेल जी रस्त्याची, ती बाजू आहे, आम्ही त्यालाही नाकारत नाही आहे. परंतु त्याच्याबरोबर यांना स्थानांतरित करून यांना कायदेशीर जागा देणं हे प्रशासनाचं शासनाचं कर्तव्य आहे. ते आम्ही या ठिकाणी त्याची विनंती करायला आलो होतो. धन्यवाद. सर, विधानसभा निवडणुकी आणि झालेल्या स्थानिक निवडणुका होत्या ज्यामध्ये इथल्या सत्ताधारी पक्षांनाच विजय मिळालेला आहे, पण त्यांना बहुतांश मुस्लिम भागामधून मतदान पडलेच नाही असे त्यांचे म्हणणे पण आहे आणि अशी त्यांची समजूत आहे. त्याचा वचपा सत्ताधारी राजकीय लोक काढत आहेत का, असा आरोपही सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. याबाबत आपले काय म्हणणे आहे? प्रश्न असा आहे की तुमचा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक जो या देशात राहतो तो नागरिक आहे, त्याला एका चष्म्याने पाहण्याची गरज आहे, त्याला घटनेच्या चष्म्यातून पाहण्याची गरज आहे. आणि जर हे सत्तेत बसलेल्या लोकप्रतिनिधीला कळत नसेल तर याच्यापेक्षा आणखीन काही दुर्दैव असू शकत नाही. आणि ही जर अशी गोष्ट असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्या अधिकारातून त्या गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारच्या जर भावना होत असतील तर येणाऱ्या काळात लोक त्याचं प्रत्युत्तर देतील.